जेवढे पॉईंट्स भेटले तेवढे निघतो, खड्ड्यात गेले ते रूल्स. कारण काल रूल्सप्रमाणे असा ट्रेड होल्ड केला, 50-60 पॉईंट गेला पण माझ्या साईडने, 3-4 हजारचा प्रॉफिट दिसत होतं, पण सडन एक रिव्हर्सल आला आणि माझा सिटीज हिट झाला. तर याच गोष्टीमुळे याच गोष्टी सर्वांबरोबर होतात आणि या गोष्टी स्टार्टिंगला सर्वांबरोबर झालेल्या आहेत. कारण या गोष्टींनीच आपण शिकतो, याच गोष्टीने आपण रूल्स बनवतो. पण प्रॉब्लेम कुठं आहे, लोक आपली चुकी जी आहे ती केव्हाच लिहित नाही, त्याच्यामुळे त्यातून काय सॉल्युशन होऊ शकतं ते करत नाही. कारण तुम्हाला मी पहिले पण बोललो आहे, मार्केट 70% टाईम हा साईडवेज असतो. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डायरेक्शनल मोमेंटम खूप कमी 7-10 दिवसातून 3 दिवसात भेटणार आहे. तर ते 3 दिवस पण ओळखता तुम्हाला आलं पाहिजे. हे केव्हा होणार, जेव्हा तुमची एक स्ट्रॅटेजी असेल, तुम्ही 100 ट्रेड बॅक टेस्ट केले असेल, तेव्हा तुम्हाला जसं आपली स्ट्रॅटेजी नंबर 1 आणि 2, आपण बोललो स्ट्रॅटेजी नंबर 1ला 100 पॉईंट आणि स्ट्रॅटेजी नंबर 2ला 50 पॉईंट. याचा रिझन्स आहेत, याचा काय लॉजिक आहे, फॅक्ट आहे, त्याच्यामुळे मी तसे रूल्स ठेवलेत. कारण हे गोष्टी एक्सपिरियन्सनेच येतात. तर आज काय झालं, आज मार्केटने मला 50 पॉईंट लगेच दिले, म्हणजे 12-13 मिनिटातच 50 पॉईंट दिले. पण त्याच्यानंतर मी काय केलं, मला इथं स्कोप, मी बोललो की थोडा स्कोप दिसतोय मला मार्केटमध्ये, तर मी काय केलं, मी रिव्हर्सलला एक ट्रेड केला, त्याच्यानंतर परत एक ट्रेड घेतला आणि तो ट्रेड घेऊन मी परत त्यात 1:3चा रेशो ठेवला, लगेच निघालो. त्याच्यानंतर मार्केट खूप खाली गेला, पण ठीक आहे, आपला 50 पॉईंटचा टार्गेट होता, पण आज आपल्याला काहीतरी 80 पॉईंट भेटले. खूप आहेत. कारण जेवढा तुम्ही सॅटिस्फाईड राहाल मार्केटमध्ये, तेवढा तुम्ही प्रॉफिटेबल राहा. आणि जेवढा तुम्हाला हाव असेल मार्केटमध्ये, नाही अजून मग तुम्ही जे प्रॉफिट आहे ते पण घालवाल. तर आज आपण काहीतरी 5,000चा प्रॉफिट केला. आणि असेच जर तुम्हाला काही रूल्स माझे बघायचे तर नक्की मला फॉलो करा. थँक्यू.